हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला, सॉफ्ट पनीर, स्मोकी टिक्का अँड रिच क्रीमी ग्रेव्ही। तर चला मग सुरू करूया। तर मी घेतले आहे 3 ते 4 मीडियम साईजचे ओनियन्स, बारीक चॉप करून घेतले आहे। आता हे एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन हे ओनियन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत इथे फ्राय करून घेऊया। कांदे गोल्डन ब्राऊन झाले की त्यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटोज ते कट करून आपण इथे ॲड करणार आहोत। त्यानंतर गार्लिक क्लोव्ज आणि 2 ते 3 पीसेस ऑफ जिंजर हे सुद्धा ॲड करूया। सर्व आपल्याला छान सॉफ्ट होतपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। रेड चिलीज, त्यानंतर कलमीचे छोटे 2 ते 3 काप, 4 ते 5 मिरे आणि 2 लवंग आपण या मसाल्यामध्ये इथे ॲड करणार आहोत। इंग्रेडियंट्स आपण छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी छान कुक होऊ देऊ। त्यासाठी आपण आता याला कव्हर करून घेऊया। तयार मसाला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करू। आता आपण करूया आपल्या पनीर टिक्काची तयारी। त्यासाठी एक बाउलमध्ये मी घेतला आहे हाफ कप घट्ट दही, त्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन ॲड करूया। आता टेस्टनुसार रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, कोरिएंडर पावडर आणि गरम मसाला ॲड केला, तसेच चवीनुसार सॉल्ट पण ॲड करून घेऊ। शेवटी यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल ॲड करून घ्यायचे आहे आणि मग हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून एक स्मूथ मॅरिनेट तयार करून घेऊ। आता हे सर्व साहित्य अशा प्रकारे एकत्र मिक्स करून घेऊया। आता आपण इथे घेतले आहे पनीर क्यूब्स, कॅप्सिकम आणि ओनियन, हे सर्व आपण मीडियम साईजमध्ये चौकोनी पीसेसमध्ये इथे मी कट करून घेतलेलं आहे। आता हे सर्व पीसेस आपण तयार केलेल्या मॅरिनेटमध्ये ॲड करूया आणि प्रत्येक पीसला व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। त्याचसोबत मी इथे थोडी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून ॲड केलेली आहे, त्यामुळे टेस्ट आणि फ्लेवर एकदम छान येईल। आता हे पनीर टिक्का साधारण 10 ते 15 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपण ग्रेव्ही करूया। त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि तेजपत्ताची छान फोडणी देऊया। आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली ओनियन आणि टोमॅटो मसाला पेस्ट ॲड करूया। आता ही पेस्ट मीडियम फ्लेमवर छान कुक करून घेऊ, जोपर्यंत मसाल्यामधून ऑइल रिलीज होत नाही। आता आपण इथे बघू शकतो की मी जे पनीर टिक्का मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते छान सेट झालेलं आहे। आता मी इथे एक टिक्का स्टिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये पनीर, ओनियन्स तसेच कॅप्सिकमचे क्यूब्स व्यवस्थितपणे अरेंज करून घेत आहे। अशाच प्रकारे मी सर्व पनीर आणि ओनियनचे क्यूब आपल्या स्टिकमध्ये लावून घेतलेले आहे। आता हे क्यूब स्टिकमध्ये लावत असताना तुम्ही त्याला छान व्यवस्थित पुन्हा आपण जे मॅरिनेट तयार केलेलं आहे ते पुन्हा लावून व्यवस्थित लावून मग स्टिकमध्ये लावू शकता। आता आपल्याला हे पनीर टिक्का फ्राय करायचे आहे। त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे आणि ज्या तयार केलेल्या स्टिक आहे त्या छान पॅनमध्ये ॲडजस्ट करून आपल्याला याला फ्राय करायचं आहे। पण सोबतच मध्ये मध्ये त्या स्टिकला आपल्याला टर्न करत राहायचं आहे, जेणेकरून सर्वीकडून आपला जो पनीर टिक्का आहे तो व्यवस्थित गोल्डन कलरचा होईल। तर बघा, आपल्या इथे छान असा पनीर टिक्का तयार झालेला आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलरसुद्धा त्याला आलेला आहे। आता हा आपल्याला स्टिकमधून एका डिशमध्ये हळूवारपणे वेगळा करून घ्यायचा आहे। वाह, आपले पनीर टिक्का एकदम परफेक्ट गोल्डन आणि डिलिशियस दिसत आहे। आपली इथे ग्रेव्ही छान कुक झालेली आहे। आता मी इथे एका बाउलमध्ये रेड चिली पावडर, सॉल्ट, कोरिएंडर पावडर, टर्मरिक पावडर, गरम मसाला हे सर्व ॲड करून त्यात थोडं पाणी ॲड करून त्याची स्मूथ पेस्ट तयार करून ती मसाल्यामध्ये ॲड केली आहे। त्यासोबतच आपण इथे तयार पनीर टिक्का पण यामध्ये ॲड करून याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी ॲड करून ग्रेव्हीला एक छान कन्सिस्टन्सी आपल्याला इथे द्यायची आहे। तर तयार आहे आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला। तुम्ही इथे बघू शकता सॉफ्ट पनीर टिक्का आणि मसालेदार फ्लेवरफुल अशी ग्रेव्ही हे गरमागरम रोटी, नान किंवा पराठा किंवा जिरा राईससोबत तुम्ही सर्व करू शकता। तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।